मान्सून उन्हाळ्याच्या उकाड्यापासून दिलासा देणारा असला तरी झिका सारखे अनेक वेक्टरजनित आजार म्हणजेच डासांमार्फत होणारे आजार घेऊन येतो। सध्या सर्वत्र झिकाचे रुग्ण सापडत आहेत। यात पुण्यात अधिक रुग्ण आढळून येत आहेत। खरं तर सतत पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचते आणि साचणाऱ्या पाण्याची आर्द्रता डासांची पैदास होण्यास अनुकूल बनतात, ज्यामुळे झिका व्हायरसचा प्रसार होतो। माय महानगर मानिनीने फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील इंटरनल मेडिसिनच्या संचालक आणि इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट डॉक्टर अनिता मॅथ्यू यांच्याशी बातचीत करून झिका व्हायरस संदर्भात माहिती जाणून घेतली आहे। त्यामुळेच पाहूयात याची लक्षणे आणि खबरदारी कशी घ्यायची। झिका व्हायरसची लक्षणे: सौम्य ते उच्च ताप, कंजक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे, त्वचेवर पुरळ, ॲलर्जी, डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, मळमळ व उलट्या होणं, अशक्तपणा जाणवणं। साधारणतः यावर आता कोणते उपचार केले जाऊ शकतात तेही पाहूयात। या विषाणूने निदान झालेल्या व्यक्तींनी घरामध्येच राहावं, पूर्णपणे आराम करावा आणि भरपूर पाणी प्यावं। गरोदर महिलांनी विशेषतः संसर्गित क्षेत्रांमध्ये प्रवास करणं टाळावं। यासह डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं देखील पालन करावं। आता खबरदारी कशी घ्यावी हेही जाणून घेऊयात। झिका व्हायरसपासून लांब राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डास चावण्याचा धोका कमी करणं। डास सामान्यतः दिवसा चावतात, त्यामुळेच तुमची राहण्याची जागा नेहमीच स्वच्छ असायला हवी। त्यासोबतच कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी। सर्व भांडी व बादल्या या रिकाम्या ठेवाव्यात, ज्यामुळे अशा पाण्यामध्ये डासांची पैदास होणार नाही। बाहेर जात असताना फुल स्लीव्स कपडे घालावेत। तसे मुलं बाहेर खेळायला जाणार असतील तर त्यांना सुद्धा फुल स्लीव्स कपडे घालूनच बाहेर पाठवावं। घराच्या आसपास डास असतील तर दरवाजे व खिडक्या बंद ठेवाव्यात। डास कीटकांपासून संरक्षण करणाऱ्या गोष्टींचा वापर करावा। फक्त उकळलेलं प्युरिफाईड पाणी म्हणजेच शुद्ध पाणी प्यावं। घरामध्ये बनवलेलं ताजे अन्न सेवन करावं आणि बाहेरील पदार्थाचं सेवन करणं टाळावं। तापावर उपचार करण्यासाठी ॲस्पिरिन गोळ्या घेणं टाळा आणि 2 दिवसांहून अधिक लक्षणं राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। तुमचं घर हवेशीर ठेवा। विशेषतः बाहेरून आल्यावर हाताने नाक व तोंडाला स्पर्श करू नका। नेहमी स्वच्छता राखा व शक्य असल्यास वारंवार हात स्वच्छ धुवा। तुमची इम्युनिटी पॉवर वीक असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, ज्यामुळे आपसुकच व्हायरल संसर्गापासून तुम्ही दूर राहाल।